तुकाराम महाराजांचे 11वे वंशज असलेले प्रसिद्ध शिरीष महाराज मोरे यांनी बुधवारी देहू येथील राहत्या घरामध्ये स्वतःचे जीवन संपवले. स्वतःच जीवन संपवण्या अगोदर शिरीष महाराज यांनी 4 पानाची चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीमध्ये त्यांनी आपण जीवन का संपवत आहे याचा उल्लेख देखील केला आहे. शिरीष महाराजांनी अचानक जीवन संपवल्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 20 दिवसापूर्वीच साखरपुडा झाला होता. लग्न सोहळ्याची तारीख देखील ठरली होती. लग्नाच्या तयारीमध्येच संपूर्ण कुटुंब व्यस्त होतं. मंगळवारी दिवसभर काम केल्याने रात्री घरातील सर्व सदस्य जेवण करून विश्रांतीसाठी आपापल्या खोलीत गेले. गिरीश महाराजसुद्धा आपल्या रूममध्ये आराम करण्यासाठी निघून गेले होते. बुधवारचा दिवस उजाडला. सकाळचे 8:30 वाजले तरीही महाराज काही रूमच्या बाहेर आलेले नव्हते. घरातील सदस्यांनी त्यांना आवाज दिला, दरवाजा देखील वाजवला, पण कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा शेवटी तोडण्यात आला. तर समोरच शिरीष महाराज मृत अवस्थेत आढळले. त्यांनी छताच्या पंख्याला उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. लग्नाच्या अगोदरच आपलं आयुष्य का संपवलं असेल? इतकं टोकाचं पाऊल का उचललं असेल? असाच प्रश्न प्रत्येकाला पडत आहे. त्यांनी 32 लाखाचं कर्ज घेतलं होतं आणि त्यांनी आत्महत्या करण्याअगोदर काही चिठ्ठीमध्ये आपल्या आईवडिलांसाठी आणि आपल्या होणाऱ्या बायकोसाठी, मित्रांसाठी खूप काही लिहून ठेवलं होतं. जेव्हा तीर्थक्षेत्र देहूमध्ये ही धक्कादायक बातमी पसरल्यानंतर मोठी खळबळ उडाली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज असणाऱ्या शिरीष महाराजांच्या अकाली जाण्याने सर्वत्र मोठी पोकळी निर्माण झाली आहे. स्वतःच्या लग्नाची तारीख समोर असताना शिरीष महाराजांनी अचानकपणे आपलं आयुष्य का संपवलं? सुसाईड नोटमध्ये नेमकी काय माहिती समोर आली आहे हेच आज आपण पाहणार आहोत. शिरीष महाराज मोरे यांनी नुकतेच नवीन घर बांधले होते. खालच्या मजल्यावर आईवडील आणि वरच्या मजल्यावर ते स्वतः राहत होते. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरलेली आहे. पहिल्या चिठ्ठीमध्ये आई वडील आणि बहिणीला, दुसऱ्या चिठ्ठीमध्ये होणाऱ्या पत्नीला आणि तिसऱ्या चिठ्ठीमध्ये कुटुंबातील लोकांना आणि चौथ्या चिठ्ठीमधून त्यांनी मित्रांना संदेश दिला आहे. शिरीष महाराज मोरे यांनी चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, माझ्यावरती कर्जाचा डोंगर आहे. मी कोणाकडून किती कर्ज घेतलं आहे हे माझ्या बाबांना माहिती आहे. ज्या लोकांकडून मी कर्ज घेतलं आहे त्या सर्वांची नावे आणि रक्कम मी या चिठ्ठीमध्ये नमूद करत आहे. एकूण 32 लाखाचं कर्ज आहे. जर त्यामध्ये कार विकली तर त्यामधील 7 लाख रुपये कमी होतील. 25 लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या. मला वाटत होतं मी हे कर्ज फेडू शकतो, पण आता माझ्यामध्ये लढण्याची ताकद राहिली नाही. म्हणूनच मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे. असा संदेश त्यांनी मित्रांना चिठ्ठीमधून दिला आहे. दुसऱ्या चिठ्ठीत, प्रिय मम्मी पप्पा, दीदी, काय लिहू? वयाच्या 30 वर्षापर्यंत आयुष्यात जे जे काही करायचं म्हटलं त्या सगळ्यात तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात. जे मिळवण्यासाठी कितीतरी वर्ष लागतात ते तुमच्या पाठिंब्यामुळे मला काही वर्षातच मी मिळवलं. तुमच्यामुळेच मी इथंपर्यंत पोचलो आहे आणि माझ्यामुळेच तुम्हाला आयुष्यात कधीच मान खाली घालावी लागली नाही. एवढं सुंदर मी जगलो. मला जन्म दिलात, एवढं घडवलं, पाठीशी माझ्या उभे राहिलात. पण जेव्हा मी तुमच्यासाठी उभे राहायला पाहिजे नेमका तेव्हाच तुमचा हात सोडून जातोय. पण मी आता थांबत आहे. याचा दोष सर्वस्वी माझाच आहे. तुम्हाला एकटं टाकून चाललोय. मला माफ करा. ते पुढे लिहितात, मला वाटत होतं मी हे कर्ज फेडू शकतो, परंतु आता लढण्याची ताकद माझ्यात उरली नाही. म्हणूनच हे टोकाचं पाऊल मी उचलत आहे. तर इतर चिठ्ठ्यांमध्ये त्यांनी आई वडील, बहीण आणि होणाऱ्या पत्नीची माफी देखील मागितली आहे. त्यांनी पत्नीबद्दल लिहिलं, होणाऱ्या पत्नीला मी अनेक वेळा स्वप्न दाखवली होती, पण ती पूर्ण न करता मी निघून चाललोय. पण माझ्यासाठी तू कुठेही थांबू नकोस. तू तुझं आयुष्य आनंदामध्ये जग. असं त्यांनी होणाऱ्या पत्नीबद्दल चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे.
शिरीष महाराज मोरे हे संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज होते. देहूतील धार्मिक आणि सामाजिक जीवनात त्यांचे मोठे योगदान देखील होते. ते प्रसिद्ध कीर्तनकार होते आणि प्रवचनाच्या माध्यमातून देखील ते समाज प्रबोधन करत असत. शिवशंभू प्रतिष्ठानाचे ते अध्यक्षसुद्धा होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय प्रचारक म्हणून ते कार्यरत होते. त्यांचे हिंदुत्वावरील विचार अनेकदा चर्चेमध्ये राहिले. ज्यांच्या कपाळावरती टिळा नाही त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा असे आव्हान शिरीष महाराज नेहमीच हिंदूंना करायचे. याशिवाय हिंदूवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध ते कायम भाष्य करायचे. धर्मांतरणसारख्या प्रकरणावर केलेले त्यांचे भाष्य गाजलेले होते. त्यामुळे प्रखर हिंदुत्ववादी विचारवंत म्हणून त्यांची ओळख देखील होती. ते उदरनिर्वाहासाठी प्रवचन आणि कीर्तन करायचे. त्याशिवाय त्यांचे इडलीचे नाश्त्याचे दुकान देखील होते, पण यामधून त्यांना फारसा काही नफा मिळत नव्हता. त्यामुळेच त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर आणखीनच जास्त भार पडत होता. आर्थिक परिस्थिती बेताची होत चालली होती. शिरीष महाराज मोरे अवघ्या 30 वर्षाचे होते. दरम्यान प्राथमिकदृष्ट्या आर्थिक विवेचनातून त्यांनी आत्महत्या केल्याचे कळते. आर्थिक परिस्थितीमुळे हे टोकाचे पाऊल उचलले असावे हे समोर आले आहे. त्यांच्या मागे आता त्यांच्या कुटुंबात त्यांचे आई-वडील व बहीण देखील आहेत. ही घटना खूपच दुःखद आहे. शिरीष महाराज यांनी ज्या काही चिठ्ठ्या लिहिल्या होत्या त्या पोलिसांनी सर्व ताब्यात घेतल्यात. शिवाय त्यांचा मोबाईल देखील ताब्यात घेतला आहे. पण त्यांच्या मोबाईलमधील सर्व डाटा त्यांनी स्वतःहूनच डिलीट केला होता. त्यामुळे पोलिसांना त्याच्यामध्ये तपासात आणखीनच अडचण येणार आहेत. सध्याच्या घडीला नैराश्य ही फार चिंतेची बाब होत चालली आहे. कोणाला कधी कोणत्या गोष्टीचं नैराश्य येईल हे सांगू शकत नाही. माणसाला जशा भौतिक सुखसुविधा अधिक मिळायला लागल्या आहेत तशा अपेक्षा देखील वाढायला लागल्या आहेत. त्यामुळेच डिप्रेशनमध्ये जाणाऱ्यांची आणि त्यातून टोकाचं पाऊल उचलणाऱ्यांची देखील संख्या वाढत चाललेली आहे. मग या नैराश्याला मोठमोठी यशस्वी माणसे देखील बळी पडतातच. ही घडलेली घटना देखील अशीच काहीशी वाटते. पण कोणीही कितीही कारण असेल तरीही आत्महत्या करणे पूर्णपणे चुकीचं आहे. प्रत्येक गोष्टीवर उपाय असतो आणि तो आपणच शोधायचा असतो. एकमेकांसोबत बोलून माणसाने व्यक्त व्हायला शिकायला हवं. आपल्या मनातील वेदना, दुःख कोणाला तरी सांगायला हवं. त्यामुळे दुःख हलकं होतं. काहीतरी मार्ग नक्कीच सापडतो. पण असं गप्प राहून आणि मनात गोष्टी ठेवून इतकं टोकाचं पाऊल उचलून आई-वडिलांच्या डोक्यावर जबाबदाऱ्या टाकून त्यांना आयुष्यभरासाठी एकटेपणा, दुःख देऊन आणि होणाऱ्या बायकोचं स्वप्नसुद्धा मोडून असं निघून जाणं बरोबर नव्हतं. खरंच त्यांनी फक्त एकदा तरी सकारात्मक विचार करायला हवा होता. तर यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे हे जरूर कळवा. आणि पुन्हा भेटूया आपण अशाच एका सत्य घटनेसोबत. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.